राज्यातल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। ज्या प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती अशा 94 निविदा रद्द करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे आणि यापैकी बहुतांश प्रकल्प हे आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झालेले होते। दरम्यान गोसीखुर्द प्रकल्पाच्या 18,494 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला आहे। एक महत्त्वाची बातमी, गोसीखुर्दचाही 18,500 कोटींचा प्रस्ताव मंजूर झालाय। गोसीखुर्द प्रकल्पाला तिसऱ्यांदा आता मान्यता मिळालेली आहे। मात्र राज्य सरकारचा एक प्रकारे दणका सुद्धा म्हणता येईल। राज्यातल्या 14 पाटबंधारे प्रकल्पांच्या 94 निविदा आज रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे। या प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती। अशा या 94 निविदा रद्द करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळाच्या राज्याची जी मंत्रिमंडळ बैठक झाली त्यामध्ये आज घेण्यात आला आणि त्यापैकी बहुतांश प्रकल्प हे आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झालेले होते। गोसीखुर्द प्रकल्पाच्या 18,494 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला आता मान्यता देण्याचा निर्णय देखील यामध्ये घेण्यात आलेला आहे। गोसीखुर्द प्रकल्पाला अशा प्रकारे आता तिसऱ्यांदा मान्यता मिळालेली आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज हे महत्त्वपूर्ण निर्णय पाटबंधारे विभागासंदर्भात झाले। एसीबी चौकशी सुरू असलेल्या या निवेदनांना दणका मिळालेला आहे। तर इकडे गोसीखुर्द प्रकल्पाच्या 18,494 कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मान्यता देण्याचा निर्णय झालेला आहे आणि तिसऱ्यांदा अशा प्रकारची आता मान्यता गोसीखुर्द प्रकल्पाला मिळते। तर ज्या प्रकल्पांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू होती अशा 94 निविदा रद्द करण्याचाही महत्त्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीमध्ये झालेला आहे आणि या बहुतांश हे जे सगळे प्रकल्प होते ते आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू झालेले होते। आणि याच संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी दीपक भातुसे आपल्या बरोबर आहेत। दीपक, एक महत्त्वाची बातमी येते, मंत्रिमंडळाच्या आज जी बैठक झाली त्यामध्ये महत्त्वाचे निर्णय झालेले आहेत की 94 निविदा रद्द करण्याचा निर्णय झालेला आहे। राज्य सरकारने असा निर्णय घेतलेला आहे, काय आणखी सविस्तर माहिती मिळते? प्रामुख्याने ज्या 14 सिंचन प्रकल्पासंदर्भात अँटी करप्शन ब्युरोने चौकशी सुरू केलेली आहे आणि जे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे आणि ज्या प्रकल्पांविरोधात तक्रारी केलेल्या होत्या त्या प्रकल्पांच्या या निविदांचा समावेश असे 14 राज्यातील प्रकल्प आहेत आणि तिथे वेगवेगळ्या प्रकारची 94 जी कामं दिली होती त्याचे जे निविदा दिल्या होत्या त्या रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आघाडीच्या काळात सिंचन घोटाळ्यासंदर्भात जे विरोधकांनी आरोप केले होते सत्तेवर आल्यानंतर भाजप सरकारने या सगळ्या प्रकरणांची चौकशी लावलेली आहे आणि त्याच्यात प्रामुख्याने कोकणातील 12 प्रकल्प आणि इतर 2 अशा 14 प्रकल्पांची सध्या चौकशी सुरू आहे आणि चौकशी सुरू असताना या प्रकरणात जे टेंडर्स निघाले होते, ज्या निविदा निघाल्या होत्या त्या रद्द करण्यासंदर्भात हायकोर्टाने सुद्धा राज्य सरकारला सूचित केलं होतं आणि त्यानुसारच राज्य सरकारने आज कोर्टाच्या निर्देशानुसार राज्य मंत्रिमंडळ बैठकीमध्ये या 14 सिंचन प्रकल्पातील 94 ज्या विविध निविदा होत्या त्या रद्द करण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे ही कामं आता रद्द होणार आहेत आणि प्रामुख्याने एक असा संशय आहे की या ठेकेदारांनी नियमबाह्य ही सगळी कामं मिळवली होती आणि त्यामुळेच न्यायालयाने हा आदेश दिला होता आणि त्या आदेशानुसार आज राज्य सरकारने या 94 निविदा रद्द केलेल्या आहेत। ज्या 94 निविदा 14 प्रकल्पांसाठी सिंचन प्रकल्पांसाठी काढण्यात आल्या होत्या, ज्या पूर्णपणे आघाडी सरकारच्या काळात जेव्हा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार होतं त्यावेळेला काढण्यात आल्या होत्या। अगदी खरं दीपक, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीविषयी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।